नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MSF ट्रेनिंग संदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून बॅच क्रमांक 68 ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे आणि त्या बॅचची ट्रेनिंग ही 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे आणि त्या उमेदवारांना 45 दिवसाची जे की मूलभूत प्रशिक्षण आहे ते देण्यात येणार आहे। त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच उमेदवारांचे कमेंट होत्या की आम्हाला ट्रेनिंग संदर्भात मेसेज कधी येतील, तर काल दिनांक 22 जुलै 2025 रोजी उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज आलेले आहेत। तर कशा प्रकारचा मेसेज आहे उमेदवारांना आलेला आहे तर तो मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवत आहे। तर बघा, हा मेसेज आलेला आहे मुलांना। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात आपली पुरुष सुरक्षा रक्षक पदासाठी निवड झाली असून आपणास 45 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे। तरी पुढे 3 आठवड्यात आपण चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र तयार करून घ्यावे। सविस्तर सूचना जर तुम्हाला माहिती पाहायची असेल तर त्यांनी त्यांची वेबसाईट दिली आहे, तेथे तुम्ही त्या संकेतस्थळावर भेट देऊन संपूर्ण माहिती ही बघायची आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर देखील काही महत्त्वाचे अपडेट ही देण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये काय काय अपडेट देण्यात आलेले आहे ते देखील आपण पाहूया। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती ट्रेनिंग संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या PDF अपलोड करण्यात आलेल्या आहेत। तर पहिली PDF आहे ती प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना। दुसरी PDF आहे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी। त्यामध्ये 3541 उमेदवारांची ही यादी आहे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अटी आणि शर्ती ही एक PDF आहे, वैद्यकीय तपासणी पत्र ही एक PDF आहे आणि त्यानंतर पोलीस चारित्र्य पडताळणी पत्र हे एक PDF आहे। जर तुम्हाला उमेदवारांची यादी ज्यामध्ये 3541 उमेदवार आहेत ही जर तुम्हाला PDF पाहायची असेल तर तुम्ही ही PDF महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती देखील पाहू शकता। तर आता बरेच मुलांचे प्रश्न निर्माण होतील की ज्या 28 मे 2025 रोजी ज्या 9441 उमेदवारांची MSF मध्ये निवड झाली होती व त्यातील ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं तर त्या उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज आले की नाही, किंवा आम्हाला या लिस्टमध्ये ट्रेनिंगला बोलवण्यात आलेली आहे की नाही, अशा प्रकारच्या कमेंट मला या व्हिडिओमध्ये येतील। तर त्या उमेदवारांना एकच सांगायचं आहे की जे आता नवीन 3541 उमेदवारांची यादी आहे तर त्या यादीमध्ये शक्यतो ज्या उमेदवारांना ट्रेनिंगला बोलवण्यात आलेलं नाही असा माझा अंदाज आहे। कारण की आता हे 3541 उमेदवारांपैकी मी तुम्हाला सांगू शकत नाही की नवीन उमेदवार करिता आहे किंवा की जुने उमेदवार कोणते आहेत, परंतु एक माझा अंदाजप्रमाणे यामध्ये नवीन उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं नाही। तर बरेच उमेदवार म्हणतील की 3541 उमेदवार आहेत, तर इतके जास्त उमेदवार म्हटल्यावर आम्हाला देखील 9441 मधील देखील उमेदवारांना बोलवलं जाऊ शकतं। परंतु त्या उमेदवारांना सांगायचं आहे की हा आकडा जरी 3541 हा एवढा मोठा दिसत असला तरी यामध्ये बॅच क्रमांक 66 आणि 67च्या उमेदवारांना देखील यामध्ये समावेश आहे। कारण की बॅच क्रमांक 66 आणि 67 साठी महामंडळाकडून ज्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलेलं होतं परंतु हे उमेदवार ट्रेनिंगला गेले नाहीत, गैरहजर होते, असे उमेदवारांचे देखील यामध्ये नाव असणार आहे। कारण की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक उमेदवाराला ट्रेनिंगसाठी ही 3दा संधी देण्यात येते की
तुम्ही जर एकदा गैरहजर असले तर तुम्हाला दुसऱ्यांदा बोलवलं जाईल, तिसऱ्यांदा बोलवलं जाईल तुमच्याकडनं, किंवा म्हणजे तुम्हाला हजर व्हायचं नसेल तर तुमच्याकडनं लेखी अर्जसुद्धा घेतला जातो. असं याची प्रोसेस असते. तर बॅच क्रमांक 68 आणि 67 मध्ये ट्रेनिंगला बोलवून सुद्धा गेलेले नाही तर त्या उमेदवारांना देखील यामध्ये नाव असणार आहे. तर या संदर्भामध्ये पुढे जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत देतच राहील. तसंच MSF बद्दल जी काही महत्त्वाची माहिती होती ती मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवत राहा. तसेच मी तुमचे काही ज्ञानात भर पाडण्यासाठी मी काही महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन येत असते. तुम्ही जर येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे एकदम उत्तम फायदेशीर ठरणार आहेत. तर ते मी रोज संध्याकाळी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तेथे जाऊन तुम्ही ते प्रश्नसंच बघायला विसरू नका. धन्यवाद.